तर फ्रेंड्स, इंस्टाग्रामवर आपल्या परीची एक रील 1 मिलियन क्रॉस केलंय. ये परी. आणि हळूहळू आता ह्याच्यावर पण होते आपल्या यूट्यूब शॉर्ट्सवर. त्यात पण आज 3-3.5 लाख क्रॉस झाले आता. म्हणजे त्यात पण होऊ शकतं, असं गॅरंटी नाही, होऊ शकतं. मग आता इंस्टाग्रामवर तर 1 मिलियन झालेत. आता मम्मीने सेलिब्रेशनसाठी बघा काय बनवते. आता काय बनवते? काय बनवते? भात आणि कालवण. ये भात आणि कालवण डुलते. पकडले काय? माझा भाऊ पकडलं डुलते. ह्याचं बघा ना. काय आलं ते हे आणलं पाहिजे, रिंग आणलं पाहिजे. हे पाणी असं गळतं त्या भाताच्या कुकरमधनं रिंग आणली पाहिजे. तुला मी शिकवलेलं ना बिना कुकराचा कसा लावायचा. हो, पण मग तो रात्रीचा थोडा होता तो पण लावला ना. ठीक आहे, जाऊ दे. तर परीची आजी कामाला गेले आजपासून परीला आपणच आंघोळ घालायचे. मी आणि सायली आंघोळ घालायचे, तिला मालिश करायचे. तर हे मोठं टास्क आहे आमच्यासाठी, जे पहिल्यांदा आलं आहे. आणि हिचं बघा, ही आता जीभ चगळायला लागले स्वतःचीच. हसते हसते हसतो हसतो माझं कोंडो असा हसतो. परी, 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 खाऊ परी. खाऊ डोक्याला टिक्का नाही, काय नाही, सगळा गेला पुसून. पुसते ती. सकाळी लावलेला जो टिक्का असतो ना, 3 ठिकाणी लावतो, 3 ठिकाणी. आता आंघोळ झाला पण लावू तो. संध्याकाळ रात्रपर्यंत पूर्ण मला बघायला हे करते शहाणे. पूर्ण हसते बघ कशी. येते का बघा? ये नाही म्हणते. ये ना, हात असा पकडा, ती मला बघायला हे. अरे हा तिनेच पकडलेला. ये येते येते. ये नाही म्हणते. ये जाते मामाकडे. ये नाही, हात पकडा. हात ते मला बघण्यासाठी पूर्ण फिरते ना, त्याच्यामुळे ते तशी करते. तर तुम्ही आपल्या परीच्या अकाउंटला जाऊन फॉलो करा. तिकडे बघू शकता आपली रील. शॉर्ट वन तर दिसतेच, पण तिकडे पण आपली परी आता हळूहळू ग्रो करते. मग तिकडे पण जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलीच आहे, तिकडे जाऊन चेकआउट करा आपल्या परीचं इंस्टाग्राम अकाउंट. तर आता हिचं सगळं आवरून घेतो, हिला मालिश वगैरे करतो आणि आंघोळ घालून भेटतो तुम्हाला. हिची तयारी झाल्यावर. कोण? अरे आबग आईचा आबग आईच्या गावात काय करून आला ते? कांच्या म्हणला, कांच्या. आम्ही एक एक स्वप्न रंगवतोय. तू मी नाही. परी मामा बघ, परी मामा बघ, टकला मामा, टकलू मामा, कल्लू मामा. जो कोण आहे तिकडे बघ. सना झोप आले. झोपा कसली आले, कसला झोप आले. बापरे बाप. कल्लू मामा आला आता आपला कल्लू मामा. तर फ्रेंड्स, आम्ही तयार झालोय. परीला घेऊन डॉक्टरकडे चाललोय. रुटीन चेकअप पण आहे आणि तिच्या गरमीमुळे ना असं मानेला, तोंडा वगैरे असे थोड्या छोट्या फोड्या आल्यात. त्यामुळे लालसर झालं आहे तिचा पूर्ण डोकं, तर पूर्ण लालसर झालं आहे. आता जावळ कधी करायचं ते विचार करतोय, कारण की जावळ केल्यावर कसं तिला गरमी थोडी कमी होईल, गरम थोडी कमी होईल. आणि गावाला पण जायचं आहे आम्हाला. मग गावाला थोडी जास्त गरमी असेल, पण हवा खेळते असल्यामुळे एवढं गरम होणार नाही. आणि आमचं घर आहे तिथं तर गरम होतच नाही, कारण की मागे मस्त ऊसाचं हे काय म्हणतात का त्याला, शेत नाही, ऊसाचा माळा आहे. आणि पुढे काय जावळ लवकरच करावं है ना. हो, फायदा होईल. आणि ती कशी चालायची, रांगायच्या आधी केलं ना तर पडाबिडायची भीती पण नसते. हो. तर जावळ करायचा विचार करतो. पहिले मम्मी पप्पांना फोन करतो की बाबा जावळ आत्ता केलं तर चालेल काय, त्यात काय असतील प्रथा बिथा विधी त्या सगळ्या करायला पाहिजेत. आणि आपल्या परीला पहिले आता नॅम चारू आणि मग घेऊन जाऊ डॉक्टरकडे. कारण की आता आपण चाललोय 4 वाजता, याला 7 वाजतात. दर म्हणजे जेव्हा डॉक्टरकडे त्या गेलोय तेव्हा 7 वाजलेच आहेत आम्हाला. पेशंट लय असतात ना, काय करणार. चल आवर, निघायचंय. तर आम्ही पटकन हिचं आवरून घेतो. बरी
बाय कर सगळ्यांना. बाय बाय. फ्रेंड्स निघालोय आपण परी बसुतीकडे विमान पकडावं. निघालोय किती नंबर बघतो का माहिती. ऑलरेडी उशीर झालाय. परी आपली बसली शी करत. परीने शी केली मग निघालो. बरं झालं म्हणा एक अर्थाने आहे ना. तिथे नाही केले नाही तर तारांबळ म्हणले असते. आता बघू कितवा नंबर येतो. किती नंबर येतो पटापट. पण ते पेशंट लोक जाम वेळ बोलत असतात का. तर म्हणजे सगळे आपण पण तसंच करतो. पण त्याच्यामुळे मग उशीर होतो. आता चांगलं आहे. खूप तो लवकर नंबर यावा. भारी आहे ना. तर पोचलो आता दवाखान्याच्या इथे. जवळपासच आहे आमच्या घराच्या एक 10 मिनिटाच्या अंतरावरती. किती गर्दी बघू. आत्ता झालं डॉक्टरकडून. ही बघ जेवते डायरेक्ट. बोटं जेवते. जेवते ती बोटं. सांगितलं काढू नका म्हटल्यावर हा, घे. खाऊलच आहे ना. तुला घे. इथे मम्मी आले कामावरतून. तिला काय घेते. काय घेते. काय चिक्कू नको घेऊ. आता सफरचंद घे जरा. 2 किलो सफरचंद. 260. बापरे. चल बघू ऑनलाईन बघू. चल पेर कसे आहे ना. तिला पाणी द्यायला सांगितलंय. बरी लागले की पाणी घेतलं. ती बोलले 1 चमचा काय किती पण द्या. तिला पाहिजे तेवढं द्या. पण उकळून थंड केलेलं द्या. परीला आता पाणी द्यायला चालू करायचंय. पण काय काय पिणार. पाणी आणि ज्यूस. ज्यूस आता घरी गेल्यावरच भेटतो. तर फ्रेंड्स घरी तर पोचलो आहे कधीच. इकडे आपली परी झोपायची तयारी करते आणि इकडे परीची मम्मी जेवणाची तयारी करते. तर उद्या आहे हनुमान जयंती. आणि उद्या हनुमान जयंती असल्यावर तुम्हाला लास्ट टाईम जे आपले ब्लॉग फॉलो करतात त्यांना माहीत असेल की आपल्या इथे इव्हेंट असतात. इव्हेंट मीन्स आता डान्स वगैरे आहे. माझ्या मोठ्या भावाच्या दोन्ही पोरींनी डान्समध्ये सहभागी घेतला आहे. पण आपल्याला जाता येणार नाही कारण की तिकडे सायली जेवण बनवते आणि इकडे मी हे चाललं आहे. परीला सांभाळायला कोणच नाही. असं पण हो यावर्षी जबाबदारीमध्ये अडकलो आहे. कारण की दरवर्षी तिकडे जाऊन थोडंफार हातभार थोडीफार मदत दरवर्षी ॲटलिस्ट महाप्रसाद वाटायला तरी थांबतो. आता यावर्षी भेटेल असं वाटत नाही. बघू. मला तिकडे जायचं होतं इव्हेंट कवर करायला. कवर मीन्स मला दाखवायला. छोटंसं चाळीतलं कार्यक्रम आहे पण मोठा असतो आपला. ठीक आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा परी मोठी होईल तेव्हाच. नाही आता ती थोडी कळत नाही म्हणून. एकदा ती मोठी झाल्यावर आपल्याला आहेच की. हो हे पण तर दिवस जगण्यासारखे. हो. काय बनवते मग जेवण. मसाला भात बनवते. मग आपल्याला जशी आवडते खिचडी भात तशी बनवते सायली. तर ठीक आहे फ्रेंड्स. हां ना. तर ठीक आहे बघू आता कसं बनवते. आता हा ब्लॉग आपण किती संपू कितपर्यंत बघितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.